जेव्हा तो अंधार कोठडीत मरण यातना भोगत असतो, अशा वेळी इतर कैदी ईश्वरांचा आधार घेऊन स्वतःच्या दुःखांना सांत्वन देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यावेळी एक तरुण मोठा खंबीरतेने मी ईश्वराला मानणार नाही किंवा त्यांची प्रार्थना करणार नाही म्हणजे अगदी वधस्तंभापर्यंत ताठ मान ठेवून मरण पत्करण्याचा संकल्प करतो. पण कुठल्याही परिस्थितीत नास्तिक या आपल्या भूमिकेवर ठाम राहतो. तो वीर तरुण म्हणजे शहीद भगतसिंग. नमस्कार मित्रांनो, मल्टीवर्स ऑफ बुक्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एका पुस्तकाचा रिव्ह्यू घेऊन आलो आहे. ते पुस्तक कोणते? तर मल्टीवर्स ऑफ बुक्स या पुस्तक विश्वातून बघूया तुमच्यासाठी मी आज कोणते पुस्तक आणले आहे. अगदी बरोबर, तुम्ही तेच पुस्तक बघितलं जे तुम्हाला हवं आहे. भगतसिंग यांचं वाय आय एम अथिस्ट म्हणजे मी नास्तिक का आहे हे पुस्तक छोटे असल्याने लगेच तुमचं वाचून होईल. तुम्ही नास्तिक असाल तर तुमच्या नास्तिकतेला खतपाणी देण्यासाठी हे पुस्तक उत्तम राहील. आणि जर तुम्ही कट्टर आस्तिक असाल तर त्यांनी मांडलेल्या सगळ्या प्रश्नांना उत्तरे आहेत याची जाणीव तुम्हाला वेळोवेळी वाचताना होत राहील. आणि जर तुम्ही आस्तिक आणि नास्तिक या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी असाल तर तुमच्यात गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून अशा गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यास एकच उपाय असतो आणि तो म्हणजे अभ्यास, अजून जास्त अभ्यास, आणि जो भगतसिंगांनी सुद्धा आपल्याला केलेला दिसतो. चला तर मग आपण या पुस्तकात नेमकं आहे काय थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू. इतिहासाचा अभ्यास करीत असताना बऱ्याच वेळा भगतसिंग वाचण्यात आले आणि त्यांनी लिहिलेल्या वाय आय एम अथिस्ट या पुस्तकांबद्दल माहिती मिळाली. पुढे वाचू वाचू करत दिवस निघून गेले पण ते काही वाचले गेले नाही. पण यावेळेस मी निश्चयपूर्वक ते वाचले. खरे तर हे पुस्तक नसून त्यांनी तुरुंगात लिहिलेल्या 2 छोट्या लेखांचा भाग आहे. म्हणून पुस्तक अगदी छोटे असल्याने 1 ते 1.5 तासात सहज वाचून होईल. या पुस्तकाला मार्क्सवादी विचारच मान्य नव्हता. ते म्हणतात की माझ्या प्राक्तनाला समोर जाण्यासाठी अशा प्रकारच्या कुठल्याही मादक कैफाची मला मदत नको आहे, तर बुद्धीच्या जोरावर मला माझ्यातल्या नैसर्गिक प्रवृत्तीवर मात करायची. तत्कालीन कट्टर आस्तिकांना ते प्रश्न करतात आणि त्या प्रश्नांना उत्तर देखील स्वतःच देण्याचा प्रयत्न करतात. ते विचारतात की देवाने ही सृष्टी का निर्माण केली आहे? निर्माण करताना सगळ्यांना समान का नाही निर्माण केले? सगळ्यांना सुखी समाधानी का नाही बनवले? यावर आस्तिकांची अपेक्षित उत्तरे असू शकतात याची जाणीव ठेवून त्याच अनुषंगाने ते प्रतिउत्तर देतात. जसे की ईश्वराने सगळ्यांना समान ठेवले नाही कारण हा त्याचा कायदा आहे, किंवा तो हे सगळं काही करतो तो त्याच्या आनंद क्रीडेसाठी करतो. या आस्तिकांच्या उत्तरावर ते सडेतोड उत्तर देतात. ते उत्तर ते कसे देतात? जसा जसा लेख उत्तरोत्तर पुढे सरकत जातो आणि वाचकांची उत्सुकता सुद्धा आपसूक वाढत जाते. पुढे ते म्हणतात की तुमचा ईश्वर जर सृष्टीचा नियम म्हणून काही करत असेल तर तो सर्व शक्तिमान कसा काय होऊ शकतो? जर तो सृष्टीच्या नियमाने बांधला गेलेला असेल तर याचाच अर्थ तो देखील आपल्याच सारखा एक गुलाम आहे. चंगीज खान ज्याने एका रात्रीत हजारो निष्पाप लोकांना मारले, त्या चंगीज खानचा आपण किती द्वेष करतो? मग तुमचा ईश्वर तर रोजच सृष्टीच्या नियमाखाली लाखो जीवांना मारतो. मग त्या अशा ईश्वराला पूजण्याचे कारण काय? अशा ईश्वराचे समर्थन कशासाठी? भगतसिंग फक्त हिंदू आस्तिकांनाच प्रश्न विचारत आहेत असे नाही, तर मुस्लिम तसेच ख्रिश्चन धर्मीयांनाही त्यांच्या ईश्वरीय कल्पनेनुसार प्रश्न करतात. ख्रिश्चन धर्मानुसार सर्व काही ठीक आहे असे म्हणणाऱ्या ईश्वराला ते आव्हान करतात. मागचा इतिहास आणि वर्तमान स्थितीने बघून सर्व काही ठीक आहे असे म्हणण्याचे धाडस त्याला तरी होईल का अशी शंका ते उपस्थित करतात. भगतसिंग पुढे तमाम कट्टर आस्तिकांना विचारतात, जेव्हा एखादा माणूस पाप किंवा गुन्हा करतो तेव्हा अशा माणसाला तुमचा तो सर्व शक्तिमान ईश्वर परावृत्त का करीत नाही? युद्ध पेटवणाऱ्या सत्ताधीशांना त्याने ठार का मारले नाही किंवा त्यांच्यातील युद्धाची उर्मी का गाडली नाही? हिंदुस्थानाला स्वतंत्र करण्याची भावना तो ब्रिटिशांच्या मनात का निर्माण करीत नाही? उत्पादनाच्या साधनावरचा आपला वैयक्तिक मालकी हक्क सोडावा अशी उत्साही परोपकारी भावना तो सगळ्या भांडवलदाराच्या मनात का रुजवत नाही?
संपूर्ण मानवी समाजाची भांडवलशाहीच्या दास्यातून तो का मुक्तता करीत नाही? भगतसिंग त्यांच्या लेखात या विश्वाची आणि मानवाची निर्मिती कशी झाली याची चर्चा सुद्धा करतात. याचे स्पष्टीकरण देताना ते डार्विनचा सिद्धांत आणि सोहम स्वामीचे कॉमन सेन्स नावाचे पुस्तक वाचायला सांगतात. देवाच्या निर्मितीबद्दलचे ते स्वतःचे मत देखील मांडतात. ते त्यांचे मत काय आहे तर ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुस्तक नक्की वाचावं लागेल. कारण पुस्तकात विविध कांगोरे तुम्हाला सापडतील आणि त्यांची मनोभूमिका तुम्हाला नक्की कळेल. नैराश्यामध्ये ईश्वर नावाच्या संकल्पनेची खूप मदत होते असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यांच्या दुसऱ्या लेखात सुद्धा त्यांचे नास्तिकतेबद्दलचे असलेले विचार आपल्याला प्रखरतेने दिसून येतात. विशेष म्हणजे हे दोन्ही लेख त्यांनी तुरुंगात लिहिलेले आहेत. रामशरण दास यांच्या स्वप्ननगरी या कविता संग्रहाची प्रस्तावना म्हणजे हा लेख. कवितेत उल्लेखलेल्या देवाविषयीच्या स्वप्नरंजक गोष्टीचा ते उलगडा करतात. शिवाय तत्कालीन युवकांना हा कविता संग्रह वाचण्याची जोरदार शिफारस देखील करतात. परंतु सोबतच अंधानुकरण न करण्याचे किंवा तेच प्रमाण न मानण्याचे आव्हान देखील करतात. ते वाचा, त्याची समीक्षा करा, त्यावर चिंतन करा आणि त्या आधारे तुम्ही तुमची मते बनवा असे ते युवकांना आव्हान करतात. सरतेशेवटी नास्तिक बनवणाऱ्या या अशा ऐकूनच विचार प्रणालीमुळे मी नास्तिक बनलो आहे असे ते स्पष्ट करतात. हे पुस्तक छोटंसं आहे, लगेच तुम्हाला सहज समजेल. तर इथपर्यंतच या पुस्तकाबद्दल आपण सांगूया. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन पुस्तकाचा बुक रिव्ह्यू घेऊन. तोपर्यंत आजचा बुक रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि अजून आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच व्हिडिओला करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. जे नास्तिक आहेत, जे आस्तिक आहेत आणि या दोघांच्या मध्ये जे अडकले आहेत त्यांनासुद्धा शेअर करा.